2019 मध्ये सोनं हे 30,000 रुपयांनी होतं आणि आता 1.25 लाख रुपये सोनं आहे. तर त्या भावामध्ये तेवढं सोनं येणार का? शिंदे साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच आहे की आम्ही नागपूरला परवाच्या दिवशी येणार आहे, जर आतून तुमचं काही निरोप येत नाही हे तर. नागपूरला जाण्याचं ठरवलेलं आहे. आम्ही आमचे लेकरं बाळा सगळे सोबत घेऊन सनी नागपूरला शिंदे साहेबांच्या घरी जाणार आहोत. एवढी कडाक्याची थंडी असताना ही सुद्धा आम्ही रात्री बेरात्री जर का इथं थांबत आहोत, तरीही आमच्या आंदोलनाची कोणी दखल घेत नाही. हे शासन प्रशासन आहेच काय कामाचं? तुम्ही 1,500 रुपये महिना देता आम्हाला. 1,500 कोटी जमीन घ्यायला लागली तुम्ही आमची. आम्हाला एवढीच आशा आहे तुमची की 2 दिवसात तुम्ही काही निर्णय लावा म्हणून. 7 महिन्यात तर नाही लावला, पण 2 दिवसात तरी आमच्याकडे पाहा तुम्ही जर लक्ष घालून पाहिलं ना तर तुमच्या लक्षात येईल. मग तुम्ही निर्णय घेताल आणि घेताल तर ते आम्हाला रोडवर आणणारच नाहीत तुम्ही दोघे भाऊ आमचे. आज जर त्या लाडक्या बहिणीवरच्या संसार उद्ध्वस्त होण्याचा जो वेळ येतोय, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आम्हीच नाही राहिलो तर ह्या लाडक्या बहिणी तुमच्या काय कामीच्या आहे? अशा प्रोजेक्टला धार तेव्हाच मिळते जेव्हा कोणीतरी एखादा शेतकरी स्वतःच्या जीवाचा त्याग करतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा तोडगा कुठेतरी याचं निवारण करा, नाही तर 2 दिवसात नागपूर आम्ही गाठणार म्हणजे गाठणार. एकीकडे सांगायचं की लाडक्या बहिणीमुळं हे सरकार आलं आणि एकीकडे लाडक्या बहिणीला रात्री 7-8 वाजेपर्यंत आंदोलन स्थळी ताटकळत ठेवायचं. नमस्कार मित्रांनो, देवमूर्ती येथे जे सुरू असलेलं आंदोलन आहे जालना नांदेड समृद्धी बाधित शेतकऱ्यांचं, त्याचा आज 224व्या दिवशीचा सूर्य देखील मावळला, पण अद्याप काही यांचा प्रश्न निकाली लागलेला नाहीये. एकीकडे आपण बघतोय की इकडे सगळे जी मंडळी आहे शेतकऱ्यांची ती गेल्या 224 दिवसापासून इथं आंदोलनाला बसलेली आहे. का यांचा प्रश्न मार्गी लावण्यात येत नाही हा कळायला मार्ग नाही. आणि आज जसं आपण पाहताय की इथं एकीकडं लाडक्या बहिणी सुद्धा जे आपण म्हणू आपण देवाभाऊंच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या यांच्या घरच्या महिला देखील आता आंदोलनात बसलेल्या आहे. वेळोवेळी आपण मागच्या काही महिन्यांमध्ये बघितलेलं आहे की महिलांचं या सगळ्या शेतकऱ्यांनी आंदोलनं केली, सगळं काही केलं, विहिरीत उतरले, रस्त्यावर उतरले, कलेक्टर ऑफिस गाठलं, सगळे शेती अवजारे जनावरे घेऊन तिथपर्यंत गेले, परंतु काहीच मार्ग निघाला नाही. त्याच्यामुळे काय झालं, हे वरिष्ठ स्तरापर्यंत ही बाब गेली. आता वरिष्ठ स्तरावरून जे MSSRDC रस्ते विकास महामंडळ आहे त्याचे जे अधिकारी आहे अनिल कुमार गायकवाड साहेब यांनी याच्यात इंटरव्हेन करत आता मार्ग काढण्यासाठी त्यांनी मध्यस्थी केलेली आहे. निश्चितच जी सोमवारी बैठक पार पडली त्याच्यात 3 तास चर्चा झालेली आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे जे आपण म्हणू केस टू केस प्रत्येक गोष्टीवर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बरंच काही नियमांवर बोट ठेवण्यात आलं की नियमात असं बसतं, नियमात काय बसतं. परंतु प्रश्न हा उपस्थित होतोय की नियमामध्ये हा बसतं का की 2021ला अधिसूचना निघते, 20ला कोरोना होता, त्याच्यानंतर तुम्ही रेट देता ते 19चे आणि आज 25ला भूमी अधिग्रहण होतंय आणि 25 जवळपास आता हा शेवटचा महिना म्हणायला हरकत नाही, डिसेंबर सुरू आहे. या 25 मध्ये तुम्ही 5 वर्ष जुने रेट देतात. तर या गोष्टींवर जेव्हा चर्चा होत होती तर शेतकऱ्यांनी क्लिअर सांगितलं तर तुमचे नियम कशामध्ये बसतात ते आम्हाला घेणं नाही. तुम्ही आमच्या जमिनी जेव्हा घेत आहात तर तुम्हाला प्रॅक्टिकल विचार करावा लागणार आहे. याच्यावर अनिल कुमार गायकवाड साहेब जे होते त्यांना शिंदे साहेबांचे देखील आदेश आहेत आणि CM साहेब जे आपले फडणवीस साहेब आहेत त्यांनी देखील आदेश दिलेले की बाबा हे प्रश्न कसं सोडवता येईल ते बघा. कारण की दुसरीकडे जे लँड ॲक्विजिशन झालेलं आहे दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये 1 ते 1.5 वर्षामध्ये त्यांचं भूसंपादन होतं, त्याच्यामुळं ते रेट त्यांना मान्य देखील असतात. परंतु इथं 4-4 वर्ष उलटलेली आहे. आता नेमकं काय मार्ग काढण्यात येतो, आज देखील माहिती आहे की वरिष्ठ स्तरावर खूप हालचाली सुरू झालेल्या आहेत की या प्रश्नावर कशा मार्ग काढावा. परंतु जर मार्ग निघाला नाही येत्या 2 दिवसात, उद्याचाच दिवस आडवा आहे कारण उद्या शुक्रवार आणि यांनी शनिवारी आपल्या घरच्या महिलांसह लेकरा बाळांसह नागपूर येथे जाण्याचं ठरवलेलं आहे आणि शिंदे साहेबांचं जे घर आहे तिथं जाऊन ते ठाण मांडणार आहे. तिथं मग शिंदे साहेबांनी विचारणा करावी लागणार आहे अधिकाऱ्यांनी की ही कोणत्या नियमात बसतं की 4 वर्षानंतर हे रेट देण्यात येते. आता येतं जे आपल्या सोबत उपस्थित लाडक्या बहिणी जे आपण म्हणू, आजकाल लाडक्या बहिणींचा खूप उल्लेख केला जातो या सरकारमध्ये, त्यांचा खूप महत्वाचा वाटा, खारीचा वाटा म्हणलं जातं. त्यांच्याशी आज चर्चा करू की ह्या कशासाठी इथं आलेल्या आहे. आज तुम्ही इथं आंदोलनामध्ये तुम्ही देखील सामील झालेले आहात. एकीकडे आपण जसं म्हणतो देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी, तर आज तुमच्या घरच्या ज्या जमिनी जात आहेत त्यांना योग्य भाव मिळत नाही असं तुमचं म्हणणं आहे. एकीकडे अधिकारी म्हणतात की नियमानुसार तुम्हाला व्यवस्थित भाव देण्यात येतोय. आज 2025 मध्ये तुमचं जे रेट देण्यात येतोय हे सगळं व्यवस्थित आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आज तुमच्या काय भावना आहे आणि काय भूमिका राहणार आहे? आता 2025 चालू आहे आणि ते नियम 2019चे आपल्याला लावताय आणि 2019 मध्ये सोनं हे 30,000 रुपयांनी होतं आणि आता 1.25 लाख रुपये सोनं आहे. तर त्या भावामध्ये तेवढं सोनं येणार का?
तर हे तुम्ही म्हणजे बघा, आणि शिंदे साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच आहे की आम्ही नागपूरला परवाच्या दिवशी येणार आहे. जर आतून तुमचं काही निरोप येत नाही हे तर, आणि तिथं आल्यानंतर तुम्ही तिथे सांगावं, तुमच्या अधिकाऱ्यांना तिथं घ्यावं आणि तिथले नियम ते बरोबर लावतायत की नाही लावत हे तुम्ही हे बघावं आणि आम्हाला तिथं स्पष्ट करावं. आम्हाला आहे ना त्यांनी नीट म्हणजे जसे जसे जे आता रेडिओनेटवर जे भाव चालू आहेत तेच भावाने आम्हाला द्यावं. त्यांनी कोरोनाच्या काळातले भाव आम्हाला ग्राहीत धरू नये अशी आमची एवढीच मागणी आहे आणि एवढीच विनंती आहे. त्यांनी आमचे जे चालू रेडिओनेटवर भाव आहे त्याच यांनी पैसे द्यावे. मग त्यांनी मागचे यांनी पैसे दिले ते कसे आम्ही ग्राह्य धरू. आता इथं समजा जे भाव चालू आहे त्यांनी हे करावं लवकरात लवकर, नाहीतर आम्ही नागपूरला जाण्याचं ठरवलेलं आहे. आम्ही आमचे लेकरं बाळा सगळे सोबत घेऊन नागपूरला शिंदे साहेबांच्या घरी जाणार आहोत. एवढीच आमची मागणी आहे. त्यांनी आम्हाला लवकरात लवकर निर्णय द्यावा. एवढी कडाक्याची थंडी असताना ही सुद्धा आम्ही रात्री बेरात्री जर का इथं थांबत आहोत तरीही आमच्या आंदोलनाची कोणी दखल घेत नाही. हे प्रशासन आहेच काय कामाचं. आता शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणी मानलेल्या आहे. तर लाडक्या बहिणी आज किती थंडीत इथं येऊन उभा राहिलेले याला दिसत नाही का? तुम्ही 1,500 रुपये महिना देता आम्हाला, तर 1,500 कोटी जमीन घ्यायला लागली तुम्ही आमची. आम्ही आज शेतकरी माणसं आहे, सगळे शेतकरी, आम्ही शेतात कामं करणारे आहे. तुम्ही आमच्या शेतीला वाढायला लागल्या फुकट भावात, आम्हाला काय पुरतं? 1,500 रुपये महिना द्यायला लागली तुम्ही आम्हाला. 1.5 कोटीची आमच्या जमिनी घ्यायला लागली. आमचा त्यात काहीच फायदा नाही ना. आमची जन्माची भाकर आहे ती. तुम्ही आज जन्माची भाकर आमच्याकडून घ्यायला लागली, 1,500 रुपये महिना द्यायला लागले. आमचा त्यात काहीच फायदा नाही. आता तुम्ही आमच्या 1.5 कोटीच्या जमिनी घ्यायला लागले, आमचा संसार उद्ध्वस्त व्हायला लागला. तर मग आम्ही करणार काय? आमचे आज 7 महिने झाले माणसं इथं बसलेली, शेतीचे कामं पूर्ण आमचे पडलेले, पडीत शेती पडल्या आमच्या. गहू पेरले नाही, काही नाही, पराठीला पाणी काही नाही, काहीच नाही, इथंच बसलेले. तरी तुम्ही लक्ष देत नाही, येऊन पाहिजे नाही. मग आम्ही करणार काय? आमची शेती घ्यायला लागली. आम्हाला जे चालू मालाचे ते आमचे माल वाळून गेले. तुम्ही लाडक्या बहिणी म्हणता, काहीच फायदा नाही ना आमचा. आता 2 दिवसात आम्ही तुमची वाट पाहणारी, निर्णय लावाय 2 दिवसात, नाही तर आम्ही शिंदे साहेब दारी सगळ्या येऊन लेकरा बाळासह तुमच्या दारी येऊन बसणारे आम्ही. नाही, एवढ्या एकनाथ भाऊ आणि फडणवीस भाऊ एवढ्या स्वस्तामध्ये आमच्या जमिनी तुम्ही कसं घेता? आम्ही काही रस्त्यावर यायचं का? आणि तुम्ही एवढ्या कमी भावात आम्हाला जमिनी घ्यायला लागले, मग त्याची आम्हाला जमीन घ्यायला पैसे तरी पुरतील का? देवेंद्र भाऊ आणि फडणवीस भाऊ, तुम्ही 2 जण मिळून आमच्या ह्या समृद्धी महामार्गात लक्ष घाला, एवढीच आमची कळकळीची विनंती आहे. आणि ह्याच्यानंतर आम्ही शनिवारी येणार आहेत तुम्हाला भेटायला. अधिकारी साहेबांनी ज्या चुका केल्या त्या तुम्ही जर लक्ष घालून पाहिलं ना तर तुमच्या लक्षात येईल. मग तुम्ही निर्णय घेताल तर ते आम्हाला रोडवर आणणारच नाहीत तुम्ही, दोघे भाऊ आमचे. अशा प्रकारे नियमाच्या आड येऊन सगळं यांच्यावर अन्याय होत असेल तर या लाडक्या बहिणींचा मनावर काय परिणाम होतो? आज इतक्या कडाक्याच्या थंडी जवळपास आता जर आपण बघितलं, आज 7 वाजायला आलेले, 7 वाजता इथं सगळे लेडीज इथं सगळे येऊन त्यांना बसावं लागतं. हे सगळे जेंट्स जे आहेत, जे आपले पुरुष वर्ग इथं येऊन बसतात, ते सकाळपासून 7 महिन्यापासून वेळ यायला पाहिजे का? आज अशोकराव, आता 2 दिवसात तुम्ही जसं ठरवलेलं आहे, आजच तुमच्या घरी इतकी दुःखद घटना होऊन देखील आज तुमच्या घरचं जे विधिवत सगळं हे झालंय, वडिलाचं हे झाल्यानंतर तरी देखील तुम्ही लगेच आंदोलनात सामील झाला आणि 2 दिवसानंतर जे ठरवलेलं पाऊल आहे त्याच्याबद्दल काय सांगणार, की आज काय भावना आहे मनात? आपण जसं इथं बघताय की आपण जसं वारंवार सगळ्या स्टेजेसवरती आजपर्यंत ऐकत आलोय, हे शासन कुठेतरी येण्यामागे सर्वात मोठं जे कारण आहे ना, ती लाडकी बहीण आहे. आज जर त्या लाडक्या बहिणीवरच्या संसार उद्ध्वस्त होण्याचा जो वेळ येतोय, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आम्हीच नाही राहिलो तर ह्या लाडक्या बहिणी तुमच्या काय कामीच्या आहे? आमच्या जेव्हा आम्ही ऑलरेडी जेव्हा जीवावरती उदार झालोय. मला एका महान नेत्याने एक शब्द दिला होता असाच, आमची जेव्हा ह्या 4 वर्षांपासून प्रकल्पाच्या रिलेटेड जेव्हा मीटिंग झाल्या ना, तर आपल्याच लोकलच्या एका नेत्याने असा मोठा शब्द दिला होता की अशा प्रोजेक्टला धार तेव्हाच मिळते जेव्हा कोणीतरी एखादा शेतकरी स्वतःच्या जीवाचा त्याग करतो. साहेब, मी जास्त दूरचं नाही सांगत, तुम्हाला ताज्या ताव्याने गोष्टीतलं सांगतो. ह्याच 7 महिन्याच्या ज्या आपल्या आंदोलनाला आपण इथं जे देवमूर्ती इथं बसलेलो ना सन्माननीय राठी साहेबांच्या नेतृत्वात, त्याच राठी साहेबांचे वडील सन्माननीय शिवलालजी राठी यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात आत्ता 13 दिवसांपूर्वी माझे वडील सन्माननीय सोपानराव मुळे यांचं निधन झालं. अजून एक बुलढाण्याचं पण एक तुम्हाला चांगलंच ऐकून आहे, ते वाहून गेले त्यांचे. म्हणजे अजून काय पाहायचंय तुम्हाला? इतकं सगळं होत असताना तुम्ही जे जे मागितलं ना ते सगळं काही तुम्हाला मिळालं. म्हणजे आपण जे म्हणतो ना, ते जीव की प्राण सारखा गोष्ट आहे. ते प्राण आम्ही ऑलरेडी त्यागलेले, ज्यांचे हे मी तर यापूर्वी देखील सांगितलं की जे जमीन ही बाधित होती ना,
त्यात माझा राठी साहेबांनी पण उल्लेख केला की त्या जमिनीमध्ये माझा तीळ मात्र काही हिस्सा नसलेला तरी म्हणजे ती काय म्हणते स्वकष्टार्जित जागा माझ्या वडिलांनी खरेदी केलेली होती. ती त्यांचे स्वप्न आज तिथंच राहिले सगळे. ते सगळे वैकुंठवासी होऊन सगळे तसे सोबतच घेऊन गेले. त्या गोष्टीची इतकी मोठी खंत आहे. आता काय असतं गावगाडा कसा चालतो जेव्हा दोन भावांमध्ये जेव्हा भांडणं लागतात तर त्या दोन भावांच्या भांडणांचं निराकरण करण्याचं काम कुठेतरी गावकीन भावकी करत असते. बरोबर. इथं जे दोन भाऊ आहे म्हणजे शेतकरी पहिला भाऊ दुसरा शासन, ह्या दोन्हींची जी दुवा आहे ह्या दोन्हींमध्ये एकतर एकी करायची का यांची पूर्ण डायरेक्ट फोड पाडायची, पूर्ण तोडी करायची, ही सगळी दुवा कोणाकडे सध्या आज रोजी आपण बघितलं तर हे प्रशासन बघतं. पण प्रशासनाची आज रोजी भूमिका काय आहे? मी 4 वर्षांपासून ह्या प्रकल्पात म्हणजे स्वाधीन झालेलो आहे. मी हेच केलेलं आहे 4 वर्षांपासून. मी तुम्हाला पूर्वी देखील सांगितलं की मी एक डबल डिग्री होल्डर आहे. तरी देखील मी फक्त वडिलांचे स्वप्न कुठेतरी पूर्ण करण्यासाठी ह्या प्रोजेक्टला स्वतःला स्वाधीन केलेलं आहे. म्हणजे फक्त तुमच्या हातात कलम आहे, फक्त तुम्हाला त्या कुठेतरी ते गाईडलाईन्स इतक्या डीपमध्ये मिळाले की त्याच्यातून तुम्हाला फक्त आमचं मरणच बघणं हेच कुठेतरी आता निश्चित झालेलं आहे का? त्याच्यामुळे आता तरी ह्या गोष्टी सर्व कुठेतरी साईडला ठेवा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा तोडगा कुठेतरी याचं निवारण करा. नाही तर 2 दिवसात नागपूर आम्ही गाठणार म्हणजे गाठणार. शरद, जसं आता उद्याचाच दिवस आडवा आहे आणि परवा दिवशी तुम्ही जसं सगळे लेकरा बाळांचं जायचं ठरवलेलं आहे आणि एकीकडे माहिती पडतं की तोडगा काढण्याच्या हालचाली निश्चितच आता स्पीडअप झालेल्या आहे. कारण की आता मुंबईच्या अधिकाऱ्यांनी याच्यात मध्यस्थी करण्यास सुरुवात केली. कारण की जालन्याचे अधिकारी तर काही याच्यात मार्ग काढण्यासाठी इंटरेस्टेड नव्हते. गायकवाड साहेब खूप सकारात्मक त्या दिवशी दिसले. आता माहिती पडते की त्यांनी काही गोष्टीच्या बद्दल कसं बदल करता येतो नियमात बसून ते सगळं चालू आहे. तर कशी भूमिका राहणार जर उद्यापर्यंत जर तुमचं हे नाही झालं तर? नाही, आमची भूमिका तर पहिल्यापासून राठी साहेबांच्या नेतृत्वामध्ये स्पष्ट केलेली की जर आमच्यावर अन्याय झाला, आता अन्याय तर आमच्यावर पहिल्यापासून होतच आलेले आहे. कारण की जर एकीकडे सांगायचं की लाडक्या बहिणीमुळं हे सरकार आलं आणि एकीकडे लाडक्या बहिणीला रात्री 7-8 वाजेपर्यंत आंदोलनस्थळी ताटकळत ठेवायचं म्हणजे ही लाडक्या बहिणीची काय म्हणते थट्टा उडवल्यासारखी झालेली. आणि काल देवाभाऊंनी काल पण सांगितलं, अभिमन्यू पवार नावाचे जे आमदार आहे लातूर जिल्ह्यामधले ते काहीतरी लाडक्या बहिणीबद्दल बोलले तर देवेंद्र भाऊंना एवढा राग आला. देवेंद्र भाऊ म्हणले की 2029ला जर तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर लाडक्या बहिणीबद्दल वाईट बोलू नका. मग तुमच्या लाडक्या बहिणी देवाभाऊ इथं रात्री आंदोलन करताय तर हे काय? तुम्ही हे प्रश्न समजून काय घेत नाही? जर तुम्हाला जर चुकीचा शब्द जर तुमच्या आमदाराकडून आला तर त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे. तुम्ही लाडक्या बहिणीचे म्हणजे पाठी राखे आहात, त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही. पण जर ह्या लाडक्या बहिणी यांच्या जमिनी जर तुम्ही बेभाव तुमचे अधिकारी फुकट भाव घेत असाल नियमावर बोट ठेवून तर हे कोणत्या कायद्यामध्ये बसतं? हे तुम्हाला जमतं का? एकीकडे 1,500 रुपये द्यायचे, एकीकडे लाडक्या बहिणीची 1.5 कोटी रुपये एकरची जमीन फस्त करायची आणि म्हणजे हे निव्वळ म्हणजे लाडक्या बहिणीची फसवणूक चालली. दुसरा असा विषय सांगायचा की आज इथं मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी आल्या. हा महाराष्ट्र जिजाऊचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र रमाईचा महाराष्ट्र आहे. ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराज ज्याच्यामुळे घडले त्या जिजाऊचा हा महाराष्ट्र आहे. जिजाऊच्या लेकी जर इथं अंधारामध्ये येऊन उपोषण करत असेल तर ही महाराष्ट्राकरता सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळं मी लाडक्या भावांना म्हणजे ज्यांची स्पर्धा लागली की लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ कोण, देवा भाऊ का आपले शिंदे साहेब यांचे नंबर स्पर्धा लागलेली लाडक्या बहिणीचं श्रेय घेण्याकरता, तर श्रेय तुम्ही दोघंही घ्या, मला अडचण नाही. पण ह्या ज्या अंधारात ह्या लाडक्या बहिणी तुमचे आंदोलन करताय यांना न्याय द्या. देशाचा विकास झाला पाहिजे, राज्याचा विकास झाला पाहिजे. लाडक्या बहिणीचे पण जमिनी घ्या, लाडक्या भावाच्या जमिनी घ्या, पण योग्य मोबदला द्या ना. म्हणजे समृद्धी महामार्गाला एक भाव द्यायचा आणि जालना नांदेडच्या लाडक्या बहिणीला लाडक्या भावाला वेगळा भाव द्यायचा, हा अन्याय. आणि तुम्ही सतत सांगता की आमचं सरकार हे लाडक्या बहिणीमुळे आलं, त्याच्यामुळे लाडक्या बहिणीला जर अशा रात्री अपरात्री इथं जर आंदोलन करायचं काम पडत असेल तर हे महाराष्ट्र सरकारचा म्हणजे पराभव आहे आणि लाजिरवाणी गोष्ट ही महाराष्ट्राला
म्हणजे मान खाली लावणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळं शिंदे साहेबाला आणि सरकारला सांगू इच्छितो की उद्या परवा तेरवा अधिवेशन आहे. जर तुम्हाला उद्या परत या महिला इथं बघायच्या नसतील आंदोलनामध्ये, जर यांना सुखाना जगू द्यायचा असेल तर उद्याच्या उद्या हा प्रश्न तुम्ही निकाली काढा, याच्यावर चर्चा करा, चर्चा घडवून आणा. अधिवेशन अजून 2-4 दिवस आहे आणि 100% तुम्ही याच्यात मार्ग काढू शकता. तुमच्या नियमात बसत नसेल तर नियम शिथिल करा. नियमावर बोट ठेवणं तुमच्या अधिकाऱ्यांना आता सांगा की सतत नियम 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 प्रत्येक गोष्टीत असतो, पण काही ठिकाणी नियम शिथिल करायचे असतात. जसं कोरोनामध्ये नियम शिथिल करून तुम्ही लोकांना मदत केली, तसं ह्या ठिकाणी तुम्ही लाडक्या बहिणीला 1-2 नियम शिथिल करा, अटी कमी करा आणि लाडक्या बहिणीला न्याय द्यायचा प्रयत्न करतील शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब, अशी मी आशा बाळगतो. जर आपण बघितलं ना, आता 224 दिवस संपलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या भावना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा दर दिवशी प्रयत्न करत होतो. आता हा आठवडा खूप महत्त्वाचा होता, कारण की एकीकडे अधिवेशन सुरू होतं. अधिवेशनादरम्यानच निमंत्रण आलं MSSRTC कडून की बाबा चर्चेसाठी या शेतकऱ्यांचं शिष्टमंडळाने यावं. नेमकं काय, कुठं घोडं अडलंय, कुठं पाणी मुरत नाही, हे सगळं समजेल आणि त्याच्यातून कशा प्रकारे मार्ग काढता येईल हे सगळं त्यांनी तिथं ह्या आठवड्यात घडलेलं आहे. जवळपास आता फक्त 3 दिवस उरलेले आहे. उद्याचाच दिवस आडवा आहे, जो यांनी सांगितलेलं आहे की हे सगळेजण नागपूरला जाणार आणि तिथं शिंदे साहेबांच्या घरावर जाऊन बसणार. त्या टाइमाला जेव्हा या लाडक्या बहिणी त्यांची आर्त हाक शिंदे साहेबापर्यंत पोहोचेल आणि तेव्हा शिंदे साहेब अधिकाऱ्यांना विचारणा करतील का हा कोणता नियम तुम्ही यांना लावलाय. एकीकडे मुंबई नागपूरसाठी वेगळे नियम, एकीकडे वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वेगळे नियम आणि जालना नांदेडसाठी वेगळे नियम, वेगवेगळे GR काढण्यात येतात. अरे त्या गोष्टीमुळे जर या शेतकऱ्यांवर योग्य मोबदला मिळण्यासाठी जर काही अन्याय होत असेल तर आपण नियमांची बाजू थोडी शिथिल केली पाहिजे. जसं चौकटीत काही गोष्टी बसत नाही तर मोठी चौकट करा ना. नियम यांच्या सगळं त्याच्यातच घेणं का गरजेचं आहे, हा शेतकऱ्यांमार्फत उपस्थित करण्यात आलेला प्रश्न. उद्याचा दिवस जसं मी म्हणलो आडवा आहे, पाहण्यासारखं राहील की काय हालचाल येऊन कशा प्रकारे यांना सांगण्यात येतं किंवा आता कसा मार्ग यांच्या 7 महिन्याच्या लढ्याला काढण्यात येतोय हे पाहण्यासारखं राहील. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल.